नमस्कार. ओम नमः शिवाय. आत्ता आपण गणेश जयंती साजरी केली आणि गणेश जयंतीकडून आपण शिवतत्वाकडे चाललो आहोत. शिवतत्व आणि गणेश जयंती याचा दोन्ही विचार केला तर कुठल्याही कार्याची सुरुवात ही आपण गणेशापासून करतो आणि त्याचा शेवट आपण शिवापाशी येऊन करतो. अशाच पद्धतीने विचार केला तर येणारी महाशिवरात्र ही अतिशय प्रभावी असं हे व्रत आहे आणि या व्रताच्या माध्यमातून संपूर्ण भारतवर्षामध्ये अतिशय आबाल, वृद्ध, तरुण, स्त्रिया, कुमारिका किंवा कुमार हे सगळेच जण आपापल्या पद्धतीनं ह्या व्रताचं पालन करतात किंवा हे व्रत महाशिवरात्र हे व्रत साजरं केलं जातं. याच्यामध्ये महाशिवरात्र हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 या दिवशी येत आहे. खरं तर महाशिवरात्री हा दिवस प्रत्येक महिन्याला आपल्याला येत असतो आपल्याकडं, पण ह्याला महाशिवरात्र असं म्हटलं गेलेलं आहे आणि प्रत्येक महिन्याला जी येते ती शिवरात्री असते. मग ह्याला महाशिवरात्री असं का म्हटलं गेलेलं आहे किंवा काय याच्यामध्ये, तर महाशिवरात्री म्हणजे या दिवशी या पृथ्वीवरती शिवलिंग किंवा शिवतत्वाचं आगमन या दिवशी झालेलं आहे किंवा शिवपार्वतीच्या विवाहाचा हा दिवस म्हणून आपण साजरा करतो. याच्यामध्ये महाशिवरात्री असा जो विषय आहे याच्यामध्ये रात्रीची उपासना करणं इथं अपेक्षित आहे. खरं तर रात्रीची उपासना किंवा महाशिवरात्री अशी संकल्पना इथं कशासाठी आली असेल याचा जर विचार केला तर आपल्याला प्रामुख्याने लक्षात येईल की रात्रीच्या कालखंडामध्ये साधारणतः तमोगुण किंवा ज्याला राक्षसी प्रवृत्ती म्हणता येईल ही प्रवृत्ती समाजामध्ये वाढलेली आपल्याला दिसते आणि ह्या प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी कदाचित शिवतत्व हे रात्रीच्या वेळी जागृत झालं असावं असं पण आपल्याला म्हणता येईल. इथं सौभाग्यवती स्त्रिया हे आपलं सौभाग्य अखंडित ठेवण्यासाठी हे महाशिवरात्रीचं व्रत करू शकतात. त्याचप्रमाणे जे काही कुमारिका मुली आहेत त्यांना इच्छुक पती मिळण्यासाठी, उत्तम आरोग्य लाभण्यासाठी किंवा उत्तम संसार सुखासाठी हे व्रत केलं जातं. याच्यामध्ये कुमारिका मुलींनी जर हे व्रत व्यवस्थित पद्धतीने पार पाडलं तर त्यांना इच्छुक वराची किंवा अपेक्षित वराची साथ मिळणं किंवा वर मिळणं ह्या गोष्टी आपल्याला इथं घडून आलेल्या दिसतात. या व्रताचा किंवा पूजनाचा जो शुभ कालावधी आहे तो रात्री 8:54 सुरू होतो व रात्री 12:01 अतिशय शुभ असा कालावधी सांगितला गेला आहे. याच्यामध्ये काही दिवसाचे प्रहर करून त्यांनी 1 ते 4 प्रहर म्हणजे पहाटेपासून अगदी रात्रीपर्यंत प्रहर केलेले आहेत आणि ह्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये सुद्धा शिवपूजनाची वेगवेगळी फळं सांगितली गेलेली आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे निशित काळ ज्याला म्हणतो आपण, निशित काळ म्हणजे अतिशय शिवपूजनाचा उत्तम कालावधी. या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शिवाचं पूजन केलं जातं. तो कालावधी जो आहे तो रात्री 12:27 1:16 असा असणारा हा अतिशय शुभ कालावधी शिवपूजनासाठी सांगितला गेला. या कालावधीमध्ये शिवाला जल अर्पण करणं, दूध अर्पण करणं, बेल अर्पण करणं, महिम्न स्तोत्रांनी म्हणत ते पूजन करणं किंवा रुद्र म्हणत पूजन करणं ह्या गोष्टी आपण इथं करू शकतो. या पद्धतीनं शिवाची उपासना प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मंदिरामध्ये आपापल्या घरोघरी प्रत्येकजण साजरी करत असतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे उपासना हा शब्द आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला त्याला काहीतरी नियम येतो आणि तो नियमाचा जर विचार आपण इथं केला तर त्यासाठी उपास करण्याची जी पद्धती आहे ती म्हणजे आदल्या दिवशी, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला एकभुक्त राहणं, दुसऱ्या दिवशी पूर्णपणे फलाहार करणं, फलाहारामध्ये अतिशय हलका फुलका अशा पद्धतीचा आहार राहील याची काळजी घेणं आणि संपूर्ण वेळ आपला शिव उपासनेमध्ये घालवणं असं या व्रताचं आपल्याला नियम सांगता येईल. या पद्धतीनं जो व्रत करेल त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागरण करणं आणि ह्या जागरणाच्या कालखंडामध्ये शिवाची उपासना करणं, शिवाचा नामजप करणं, शिवाच्या स्तोत्रांचं पठण करणं ह्या गोष्टी आपण या कालखंडामध्ये करू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला शिव उपासना करणं शक्य आहे आणि त्या दिवशी जो कोणी या शिव उपासनेचा फायदा घेईल निश्चित शिव त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याची आध्यात्मिक प्रगती, त्याची ऐहिक प्रगती ह्या दोन्ही प्रगती करण्यामध्ये शिव त्याला मदत करतील. त्याच्या ऐहिक आयुष्य म्हणजे त्याचं सांसारिक आयुष्य आहे आणि ह्या सांसारिक आयुष्यामध्ये पण त्याला प्रगती होईल. त्याचप्रमाणे शिव ही मोक्षाची देवता आहे म्हणून त्याला आध्यात्मिक उन्नती अशा दृष्टीने पण त्याला यश मिळेल. म्हणजे ज्याचा प्रपंचही उत्तम असेल आणि ज्याचा परमार्थही उत्तम चालेल अशा पद्धतीनं शिव उपासना करण्यासाठी जो कोणी करेल त्याला ही उपासना अतिशय फलद्रूप होणारी आहे. या पद्धतीनं 26 फेब्रुवारी 2025 या दिवशी प्रत्येकाने शिव उपासना करावी, महाशिवरात्र सण आपापल्या पद्धतीने साजरा करावा आणि शिव उपासनेचा आनंद घ्यावा.
ओम नमः शिवाय.